हम बने तुम बने, हम बने तुम बने। अरे तू आलास? चहा देऊ का जेवतोस डायरेक्ट? चहाची वेळ काही तुरी का? भूक लागली मला. हो मला वाटलं बाहेर काहीतरी खाऊन आला असशील. खाल्लं. 2 तास त्या लायसन्सच्या लाईनीत उभा होतो आणि ज्या वेळेला माझा नंबर आला ना तेव्हा तो लायसन्स देणारा माणूस मला म्हणतो की आम्ही एका दिवसात फक्त 100 लायसन्स इश्यू करतो. मग काय, माझ्या मागून दुसरा माणूस आला, त्यांनी टेबलाखालनं 5,000 रुपये दिले आणि लायसन्स घेऊन गेला. जेव्हा मी जाब विचारला ना तेव्हा मला तो म्हणतो की तुम्ही सुद्धा 5,000 रुपये द्या आणि लायसन्स घेऊन जा म्हणे. एक काय 20 लायसन्स देतो म्हणे. अरे असं जर का असतं तर कसा करणार बिझनेस? मल्हार ऐक ना, शांत हो. हे बघ आपल्याला कुठे घाई आहे. आपण आपल्या पद्धतीने आपल्या वेगाने प्रामाणिकपणे काम करत राहायचं. प्रामाणिकपणाचं तर नावच काढू नकोस तू माझ्यासमोर. हे असं 2 तास लाईनीत उभं राहिल्यानंतर हे बघायला ऐकायला मिळणार असेल तर तो प्रामाणिकपणे मी काय. शांत. मग तू दे त्याला पैसे. जमणार आहे का? नाही ना. मग तोच तर प्रॉब्लेम आहे. आपण केलेले संस्कार इतके खोलवर रुजलेत ना की पैसे देणं सोडा, नुसता विचार जरी मनात आला तरी सुद्धा असं गिल्टी वाटायला लागतं. हे बघ एका अर्थाने चांगलंच आहे ना मग हे. तसंही असं यश आपल्याला नकोच आहे. नको म्हणजे काय? तुला काय म्हणायचंय? मी आयुष्यभर हा बिझनेस करत राहू स्टेशनरीचा फक्त एवढाच, बाकी काय करूच नको. अरे असं देऊन घेऊन जर का मला सुद्धा करता आला असताना बिझनेस आहे ना, मी सुद्धा बिझनेस ऐकून झालो असतो. पण आपल्याला जमत नाही ना, संस्कारात नाही आपल्या. ते आई आपणचे संस्कार आडवे येतात. कधी कधी ना संस्कारांचं ओझं वाटायला लागतं. बस माझं ठरलंय, मी सई आणि पार्थला अजिबात प्रामाणिकपणावर काही शिकवणार नाहीये. उलट त्यांना ना 4 असे छक्के पंजे शिकवीन, उद्याच्या जगा करताना तयार करीन त्यांना मी. मल्हार यात काय पॉइंट आहे? याच्यातच पॉइंट आहे तुला का? माझं ठरलंय, मी त्यांना प्रामाणिकपणा वगैरे काही शिकवणार नाही. बस. मग काय शिकवणार आहेस त्यांना? लोकांना फसवायला? हो. अरे एक वेळ ते शिकवीन मी त्यांना, पण प्रामाणिकपणा अजिबात शिकवणार नाहीये. कारण मला ना त्यांना जिंकलेलं बघायचंय. संस्काराचं ओझं घेऊन इतर जिंकणाऱ्यांना बघून टाळ्या वाजवणारे नाही. एकदा तुम्ही आमच्याकडे ऑर्डर प्लेस करून तर बघा, मग तुम्हाला पटेल की आमच्याकडे A1 क्वालिटीची स्टेशनरी असते. ते पर्सनल कमिशन देऊ ना, काहीच प्रॉब्लेम नाही. किती? एवढे? सांगतो. मी कळवतो तुम्हाला, फोन करतो मी. ठरवून सुद्धा ना वरचे पैसे देऊन काम करून घेताच येत नाहीत मला. म्हणजे ऑर्डर मिळवण्यासाठी कमिशन म्हणून पैसे द्यावे लागतात. हा विचार जरी मनात आला ना तरी सुद्धा प्रॉफिटच्या आधीच घाम फुटतो. तुरुंग, पोलीस स्टेशन सगळं दिसायला लागतं. असं करून नाही चालणार मल्हार. आपल्याला जमलंच पाहिजे, जमलं पाहिजे आपल्याला हे सगळं. माझं लक्ष नव्हतं तेव्हा तू बॉल टाकलास. तुझं नीट लक्ष होतं? हा नाही, माझं लक्ष नव्हतं आणि तेव्हा तू बॉल टाकले. मी आउट नाही. चुप. काय 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 भांडाभांडी चालली? खेळा ना गपचूप. ही सई चीटिंग करते. अगं मग त्यात काय होतं रे? हा जिंकण्यासाठी चीटिंग केली तर चालते. सई गुड जॉब. अरे काका तू त्यांना ओरडायचं सोडून कौतुक काय करतोय? हे बघ रे, हा नुसता प्रामाणिक राहण्यात ना काही पॉइंट नसतो. माणसाला चीटिंग करता आली पाहिजे. आणि तुला जर का येत नसेल ना तर तू सुद्धा शिकून घे, कळलं? आणि आता भांडत बसू नका. ज्याच्यावर राज्य आलं असेल त्यांनी राज्य घ्या. राज्य? पप्पा आम्ही क्रिकेट खेळतोय, पकडा पकडी नाही. अरे म्हणजे तेच, ज्याची बॅटिंग असेल त्याने बॅटिंग करा. हो तू आता माझी बॅटिंग. हा घे खेळ तूच, मला नाही खेळायचं तुमच्या बरोबर. अरे मकरंद जरा रेहाला आवाज दे ना, म्हणून अभ्यासाला बस. इतक्या अजून तासभर खेळू दे. काय तू पण आता आपण तिला हाक देऊ ना तेव्हा ती तासाभराने येईल. हा ही आहेच म्हणा रे.
बघितलंस बाप आणि लेकी मधलं बॉन्डिंग. मी फक्त रेहाचा रे म्हटला तर मॅडम हजर. पण काय ग इतक्या लवकर कशी आलीस? अजून हाकांची सेंचुरी झाली नव्हती माझी. हो, कारण मला चीटिंग करणाऱ्यांबरोबर खेळायला आवडत नाही. चिटिंग कोणी केलं ग? चिटिंग सईने. आणि केली तर केली, वर काकाने तिची साईडही घेतली. आणि मी काकाला सांगितलं की सईने चीटिंग केलीये, तर सांगतो जिंकायचं असेल तर चीटिंग केली तर चालेल. मल्हार असं म्हणाला. गमतीत म्हणाला असेल तो. हा, मलाही तेच वाटलं होतं, पण तो सिरियसली तिची बाजू घेत होता. आणि मला म्हणाला की या जगात प्रामाणिक राहण्यात काही पॉइंट नाहीये, थोडीफार चीटिंग ही जमलीच पाहिजे. आणि जर तुला नसेल जमत तर शिकून घे. हे ऐकल्यावर माझा खेळण्यातला मूडच निघून गेला. मग मी निघून आले. मल्हार असं खरंच जेन्युइनली म्हणाला असेल? हो बोललो. जे खरं आहे ते मी त्यांना सांगितलं. नाहीतर उद्या त्यांची सुद्धा माझ्यासारखीच फरफट होईल ना. तुझी कसली फरफट चालली? अरे व्यवस्थित तर चाललंय सगळं. काय व्यवस्थित चाललंय दादा? आज बिझनेस मध्ये एखादं जरी पुढचं पाऊल टाकायचा विचार केला ना मी, तरी सुद्धा लायसन्स म्हणा, परमिशन्स म्हणा, किंवा कधी कधी तर हक्काची सवलत मिळण्यासाठी सुद्धा अडवणूक करतात लोक. अशा वेळेला होतं काय माहितीये का, पैसे देणारे असतात ना, ते पैसे देतात आणि जातात पुढे निघून. मी आपली प्रामाणिकपणाची माळ जपत बसतो. आता काय करणं सांग, जग असंच आहे. असंच आहे, तेच म्हणतोय मी. चूक जगाची नाहीये, चूक आपल्या आधीच्या पिढीची आहे, जे आपल्याला प्रामाणिकपणाचे, स्वाभिमानाचे धडे देत बसते ना ते. आणि त्यांनी ते का केलं ते देवच जाणे. यांच्या या प्रामाणिकपणाच्या धड्यांमुळे ना आपल्याला पुढे जाता येत, ना यांच्या या स्वाभिमानामुळे ना दुसऱ्याच्या जीवावर जगतायत सगळीच गोष्टी. शांत शांत. हे बघ, आपण आता हे जग सुधारू तो शकत नाही सुधारू शकत ना. हा. तेच म्हणतो मी, आपण हे जग नाही सुधारू शकत ना, पण किमान आपण आपल्या मुलांना या बेईमानीच्या जगात कसं जगायचं हे शिकवू तर शकतो ना. खरं तर आप्पांनी आईनी हेच करायला हवं होतं, आपल्याला या बेईमान जगात कसं जगायचं हे शिकवायला हवं होतं. पण नाही, ते आपले आदर्श मुलं घडवत बसले. कदाचित त्यांना सुद्धा आदर्श पालक होण्याची हौस आली असेल ना. मल्हार, हे जरा अति होत आहे. हा, काय अति होतं दादा? अरे मला सांग, आप्पांना हे कळलं नसेल की उद्याच्या जगात खोटं बोलून म्हणा, लाच देऊन लोक पुढे जाणार आहेत. उद्या हे जग असंच चालणार आहे हे आप्पांना कळलं नसेल? कळलंही असेल रे, पण काय या जगात आदर्श विचार करून आपला मुलगा प्रगती करू शकत नाही हे जर का माहिती असेल तर कशाला उगाचच प्रामाणिकपणाचे झेंडे मिरवत बसायचं. त्यापेक्षा आपल्या मुलाला या जगाच्या स्पर्धेत किमान टिकण्या एवढी तरी हात चलाखी त्यांनी आपल्याला शिकवायला नको. पण नाही, त्यांनी काय केलं, आदर्शवादाचं ओझं आपल्या गळ्यात टाकलं आणि हे मोकळे झाले. अरे तू नाही, मला कळतं दादा, मी थोडासा हार्श बोलतोय. खूप वर्ष झाली रे बिझनेस करून, मी काय बोललो नाही आजपर्यंत. गप्प राहिलो, दुर्लक्ष करत राहिलो. पण आता ना लायकी नसलेली माणसं लाच देऊन, लाळ घोटेपणा करून पुढे जाताना बघणं ना सहन नाही होत रे. असं वाटतं ना की आपल्याला सुद्धा जमलं असतं ना, आपण सुद्धा असे पटकन असे पुढे निघून गेलो असतो. पण नाही, आपल्याला ना संस्कार आडवे येतात आणि लोकांना काय वाटतं आपल्याला बिझनेस जमत नाही ना. चुकलंच, आई आपणचं चुकलंच. त्यांनी ना उगाचच आपल्याला आदर्शवाद शिकवला. त्यांच्या या आदर्श संस्कारांचा ना आजकाल फायदा कमी आणि त्रासच जास्त व्हायला लागलेला आहे. आणि म्हणूनच मी ठरवलंय,
मी आपणसारखा ना असा इमानदारीचा निखारा हातावर घेऊन जगत बसण्याचा मूर्खपणा करणं हे मी माझ्या मुलांना शिकवणार नाहीये. मी माझ्या मुलांना हे जग जसं आहे ना त्याच्याकरता तयार करणार आहे. मग भलेही मला लोकांनी वाईट बाप म्हटलं ना तरी चालेल, मला काही फरक पडत नाही. पण आई अप्पांनी आपल्याबद्दल केलेली चूक मी माझ्या मुलांच्या बाबतीत करणार नाही. मल्हार, अरे ऐक मल्हार. अगं बाई, हे पेन्शन कडे जाणार होते ना? अहो, पेन्शन कडे राऊंड मारायला निघाला होतात ना? काय हो, काय झालं? सगळं शून्य झालं सुद्धा. काय? आजपर्यंत सगळी मेहनत, सगळे कष्ट वाया गेले सुद्धा. आपण काय झालंय काय? एक पालक म्हणून आपण हरलो. अहो, तुम्ही असं काय बोलताय? काय झालंय ते सांगाल का? आपण मल्हारवर केलेले संस्कार तरी एका क्षणाभरी बाद ठरवून टाकले. जग कितीही वाईट वागलं, अप्रामाणिकपणे वागलं तरी तू त्याच्याशी प्रामाणिकपणे वाग हे आपण त्याला सांगून चूक केली असं म्हणतो तो. अरे एका क्षणात त्यांनी सगळं आयुष्याचं संचित शून्य करून टाकलं. अहो, हे बघा, तुम्ही शांत व्हा. नाही म्हणजे कसं आहे, आता बिझनेसमुळे काहीतरी त्याची चिडचिड झाली असेल म्हणून तो रागाच्या भरात बोलला असेल, पण म्हणून लगेच काय तो वाईट मार्गाला लागेल का? नाही लागलं मान्य आहे. पण एकदा असं वाटल्यानंतर चांगल्या मार्गावर चालण्याचं समाधान तरी तो उपभोगू शकणार आहे का? आयुष्यभर त्याचा त्याला त्रास होईल आणि तो आपण केलेल्या संस्कारांना बोल लावेल. आई आणि आप्पा चुकले हेच त्याच्या मनामध्ये घर करून राहील. आणि याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्यावरचा राग तो सई आणि पार्थला वाईट मार्गावरती चालण्याचे धडे देऊन काढे. हे बघा, तुम्ही शांत व्हा. नाही, आपले संस्कार काही इतके तकलादू नाहीये. हा, तो रागाच्या भरात बोलून गेला असेल, पण असं काही होणार नाही. त्याच्या बोलण्यावरून तरी तसं काही वाटलं नाही. पण तू म्हणतेस ना, तर ते तसंच असो. One, 2, 3, 4, 5. येस, स्पोर्ट्स क्लब. पार्थ, मला स्पोर्ट्स क्लब विकणार? मी तुला 500 रुपीज दे. हा चल. पार्थ, तू स्पोर्ट्स क्लब मला विक, मी तुला 600 देते. एक मिनिट, ही चीटिंग आहे. मी तिथे आली आहे, असं परस्पर घेता येत नाही. पार्थ, मला स्पोर्ट्स क्लब हवं. हे घे. पार्थ, तू मला दे ना, मी तुला 700 देते. हे सया, काय चाललंय? चिटिंग काय करतेस? तुम्ही व्यापार खेळताय, खरा व्यापार केल्यासारखं सगळे नियम तोडून जागा काय घेत सुटलीस? हा, करू दे रे दादा. इथे जमलं तर खरं आयुष्यात पण जमेल. सई, बिंदास्त बोलेला. काका यार, ही चीटिंग आहे. तुम्ही खेळताय काय रे? हा, अभ्यास कोण करणार? फक्त 5 मिनिटं. 5 मिनिटं नाही आणि 10 मिनिटं नाही. होमवर्क पूर्ण झाल्याशिवाय खेळायचं नाही. चला. चालेल, तसंही सई चीटिंगच करते. काय ग, चिटिंग करून खेळते? कुठे, तू आलीस म्हणून राहिली ना पूर्ण करायची. अय्या, जर उशिरा आली असतीस ना तर घेतला असतं स्पोर्ट्स क्लब. घेतला असता स्पोर्ट्स क्लब. हे काय आलं? सगळं एकदम शांत शांत का? हा, आता
आपलीच मुलं त्यांच्या मुलांना जर चिटिंग करायला शिकवायला लागली, पुढे काय बोलायचं? मग दुसरं काय काय शिकवणार का आप्पा? तुम्ही आम्हाला शिकवलेला प्रामाणिकपणा जर का यांना शिकवत राहिलो ना, तर आयुष्यभर कागदावरचा व्यापारच खेळत राहतील. खऱ्या आयुष्यातला व्यवहार ना त्यांना कधी कळेल ना कधी जमेल. मल्हार, काय मल्हार? बरोबरच बोलतोय. आपल्या वेळ ठीक होतं, प्रामाणिकपणे जगा वगैरे, पण उद्या जग तसं नसणार आहे. त्यामुळे छक्के पंजे करूनच त्यांना आयुष्यात पुढे जावं लागेल. आप्पांनी शिकवलेला प्रामाणिकपणा, आदर्शवाद त्यांच्या काही कामी वगैरे येणार नाही. असं आमच्या काही फार कामी येत नाहीच म्हणा. काय बोललास? खरंच बोलतोय. तुम्ही का आम्हाला एवढं सज्जन बनवलं? नेहमी आपला प्रामाणिकपणे जगा, खरं बोला, कोणाला फसवू नका, खोटं बोलू नका. अरे जगात तेच चाललंय सगळीकडे. लायकी नसलेले लोक पुढे निघून जातात. अरे मग जाऊ दे ना. आम्ही तुम्हाला आदर्शवाद शिकवलाय तो जगात स्पर्धा करण्यासाठी नाही, जग निर्माण करण्यासाठी. तुला काय वाटतं, आज जे जगात वाईट चाललेलं आहे त्याची कुणकुण आमच्या पिढीला लागलीच नसेल? तुम्हाला माहिती होतं ना पुढे जग कसं असणार आहे. मग आम्हाला का नाही तुम्ही लोकांनी तसं तयार केलं? बरोबर आहे तुझं मल्हार. आम्ही तुला किंवा तुम्हा दोघांनाही तसं नाही घडवलं, कारण आम्ही पालक होतो. पालक फक्त त्यांच्या मुलाला घडवत नसतात, तर त्यांच्या पुढच्या पिढीला कोणत्या जगात जगायचं आहे हे स्वप्न सुद्धा ते विणत असतात. आम्हाला तुम्हाला दोघांनाही फसवणाऱ्यांचं जग द्यायचं नव्हतंच. मुळे आम्हाला तुम्हाला एक खरोखर एक प्रामाणिक, मानवतावादी, सुंदर जग द्यायचं होतं. आणि हे तेव्हा शक्य होतं जेव्हा आपण स्वतः प्रामाणिक असतो. येणाऱ्या वाईट जगासाठी म्हणून मुलाला तयार करण्यापेक्षा त्याला सुंदर आणि आदर्श जग निर्माण करण्यासाठी तयार करायला हवं ना. हीच पालकाची जबाबदारी असते. आणि ती जबाबदारी आम्ही पूर्णपणे निभावलेली आहे. आता तुम्हाला जर ते सुंदर प्रामाणिक जग नको असेल तुमच्या मुलांसाठी, तर मग काय, ठीक आहे. मग काय, कष्ट टाळून 4 पैसे चारून मिळवा सुख आणि करा बेईमान जगाची सोय तुमच्या मुलांसाठी. तुमच्या मुलांचं भलं होण्यासाठी होऊ दे जगाची पिछाट, जाऊ दे सगळं लयाला. आम्ही आमचं काम चोख केलंय, बाकी तुमची मर्जी. चला. मल्हार, आई अप्पा विचार करतात तसा विचार मी कधी केलाच नव्हता. खरंच पालक होणं किती कठीण आहे ना. आपल्याला वाटतं आपण मुलांना जन्म दिला, आईबाप झालो, मुलांचे हट्ट पुरवले, त्यांच्याकरता सेव्हिंग्स केलं, त्यांची शिक्षण पूर्ण केली, त्यांची लग्न लावून दिली की झालं. झालो आपण यशस्वी पालक. पालक म्हणून आपल्या मुलांच्या भविष्याला आकार देत असताना आपण एका जगाची घडी बसवत असतो. हे लक्षातच नव्हतं आलं माझ्या. आपल्याला असं वाटतं आपला मुलगा किंवा मुलगी सुखी झाला,
म्हणजे झाली, आपली जबाबदारी पूर्ण झाली. पण पालक म्हणून आपल्या मुलांना घडवत असताना आपण येणाऱ्या जगाचे पालक घडवत असतो हे लक्षातच येत नाही आपल्या. सगळ्या पालकांनी जर का हाच विचार करून आपल्या मुलांना घडवलं तर खरंच एक प्रामाणिक आणि आदर्श जग उभं राहील. सगळ्या पालकांचं माहिती नाही मल्हार, पण आपल्या लक्षात आलंय ना आता, आपल्या मुलांना वाढवताना आपण हे विसरून चालणार नाही. सगळं जग चुकीच्या दिशेला जात असताना आपण आपल्या मुलांना योग्य दिशेने पोहायला सांगायचं. कष्ट पडतील त्यांना, परपट होईल त्यांची. नुसतं विचार करून ना असं दडपण येतं मला. जमेल आपल्याला? झेपेल? झेपेल. कारण चांगलं जग निर्माण करण्यासाठी लागणारा चांगुलपणा, संस्कार, प्रामाणिकपणा आपल्या पालकांकडून आपल्याला मिळालाय. आपल्याला फक्त ते पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायचंय. बरोबर तू बघ तुला, जसं आप्पांनी मला घडवलं ना तसंच घडवणार मी आपल्या मुलांना. त्यांना सांगणार प्रामाणिकपणातच पॉइंट आहे, चांगुलपणातच आनंद आहे, समाधानातच सुख आहे. मग कोणीही कितीही वाईट वागत असले ना तरी सुद्धा मी सांगणार आहे त्यांना नेहमी सत्याच्या मार्गाने चाला. प्रामाणिकपणाच बरोबर असतो, कारण शेवटी विजय ना हा नेहमी सत्याचा होतो. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.